चला फायनली आमचं इथलं पॅकअप होतं आणि आम्ही निघतोय पुढच्या प्रवासासाठी. इथून आम्हाला आत्ता जायचं आहे पुढे चितकुळला आणि चितकुळला राऊंड 7 तासाचा प्रवास आहे आणि ते 7 तास कवर करता करता मला वाटतं 8-9 तास तर होतील आम्हाला. गुगल मॅपला 7 तास दाखवत आहेत, मग ते सगळं होईपर्यंत मला वाटतं 9 तास होतील. भेटूया आपण पुढे बाईकवर. फायनली आम्ही निघतो इथून शिमल्यावरनं चितकुळसाठी पुढचा प्रवास चालू करतो. आता सकाळचे वाजले 9:30. नाश्ता वगैरे झाला आमचा, नाश्ता वगैरे करूनच निघतो आहे कारण परत नाश्त्यासाठी ब्रेक नको म्हणून. इथे ट्रॅफिक आहे पण साले अपोजिट साईडला एक पण गाडी नाही काढत हा, मुंबईसारखी. त्यांना माहिती आहे कोणी काढली तर वांदे होतील. शिमलामधून बाहेर निघणं खूप मोठा टास्क आहे. खूप छोटे छोटे रोड्स, त्यात ह्यांची तर वेगळीच ड्रायव्हिंग आहे म्हणतो. आपण तर करूच नाही शकत कार ड्रायव्हिंग वाटतं. हां चला फायनली हळूहळू बाहेर निघतो आहे आम्ही. इथून चितकुळ आय थिंक 235 किलोमीटर आहे आणि मला एस्टिमेट दाखवते 5 वाजताचा. 5चे 7 वाजतील. ब्रेक्स अँड ऑल. मला वाटतं शिमलावरनं 10 किलोमीटर आलो असेल, त्यानंतर 0 करायला मिळालं बिकॉज त्या पार्किंगच्या नादात ना 0 करायचंच विसरलो. किती उंच झाडं आहेत यार इथे, सगळं माउंटन आणि उंच झाडं. भरभरून ऑक्सिजन आहे, म्हणजे पाहिजे तेवढं ऑक्सिजन मिळणार तुम्हाला. मागच्या 3 दिवस जास्त शूटिंग करायला नाही मिळाली बिकॉज ते खूप हेक्टिक ट्रॅव्हल करून आम्ही कसं शिमलाला आलो. पण आता ठरवलं की हां एक चांगलं शूट करायचं, चांगला व्लॉग करायचा. तर होप तुम्हाला एक चांगला व्लॉग मिळेल. माझंही नवीनच सेटअप आहे तर मला त्या गोष्टीबद्दल अजून काही आयडिया नाही आहे व्यवस्थित. हळूहळू इम्प्रूव्हमेंट करू तुमची साथ असली तर तुम्हाला व्हिडिओ आवडलेस तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा मला. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे हे तुम्ही मला नक्की सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. याक बघा याक. अरे वा, सेकंड टाईम याक बघतोय मी. फर्स्ट टाईम मी आय थिंक लेहला गेलो होतो 2023ला, तेव्हा बघितले होते. याक बघा याक. अरे 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 एकच नंबर. इथे पण याक बांधून ठेवलं आहे, फोटोशूटसाठी याक बांधून ठेवलं की टुरिस्ट येणार तिथे थांबणार आणि फोटो काढणार याकवर बसून. हे बघ फुल आम्ही सगळे रायडिंग जॅकेट घालून आणि भाई ब्लँकेट गुंडाळून. एकच नंबर. किधर से हो? इधर के ही हो? हरियाणा? किधर जा रहे हो अभी? सोनीपत? यहाँ पे क्या काम करते हो? ऑनलाइन होगा ना पेमेंट? फुल करना. हाँ है ना कार्ड. अभी नेक्स्ट पेट्रोल पंप कहाँ पे मिलेगा मेरे को? 7 किलोमीटर. नहीं, मैं अभी जा रहा हूँ चितकुल, तो उससे लास्ट में कहाँ पे मिलेगा? चितकुल. हाँ, कहाँ तक है? नारकंडा में है, उसके बाद रामपुर में भी रहेगा शायद से. चितकुल के बाद नहीं है ना पेट्रोल पंप. चलो अभी फाइनली एक पेट्रोल ब्रेक हो गया, अभी निकलते हैं यहाँ से. इथे ना प्रत्येक टर्नवर नज़ारे बदल रहे हैं, क्या ये बोले. प्रत्येक टर्नवर इथे हे सगळं चेंज होतं आहे, ब्युटी चेंज होते प्रत्येक टर्नवर. जसं तुम्ही एक टर्न घेशील वेगळीच ब्युटी दिसते. अचानकच टेम्परेचर ड्रॉप झालं आहे, त्यामुळे खूपच थंड वाटते, थंडी लागते. हात थोडे सुन्न पडत आहेत, जरा जास्तच थंड वाटते टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे. त्यामुळे काय सूर्याची किरणे नाही पडत आहे आपल्या अंगावर. प्रॉब्लेम तो झाला आहे, ऊन नाही पडत आहे. इथे ना पूर्ण फोकस करून ड्राईव्ह करावं लागतं बिकॉज रस्ते थोडे नॅरो आहेत आणि जरा पण फोकस हल्ला ना डायरेक्ट खाली जातील, असे आहे सिच्युएशन. सो मोस्ट ऑफ रस्त्यांवर फोकस ठेवलं पाहिजे अशा रस्त्यांवर ड्राईव्ह करताना.
फायनली नारकंडाला पोचतोय. 2 किलोमीटर होतं ना नारकंडा. हां 2 किलोमीटर. हे बघ नारकंडा. नारकंडाला पोचतोय. काल आपल्याला इथे पोचायचं होतं. अर्धा दिवस गेला. नारकंडा आनाकोंडा. नारकंडा आनाकोंडा. इथली नावं खूप वेगळी आहेत, म्हणजे बरोबर बोलायला जमत नाही आहे. नारकंडाचा मार्केट बघतो काय ऋषय. चांगला आहे, थोडा मोठा आहे पण नारकंडे सिटी ना. हे लिहिलं आहे ना, तिथे पेट्रोल पंप भेटेल. रेकॉम्पेला पण पेट्रोल पंप भेटेल आपल्याला. रामपूरला पण भेटेल, रेकॉम्पेला भेटेल आणि पुहूला पण भेटेल बोलते. एकदम हळूहळू जात आहेत. माझ्या गाडीचे ब्रेक बरोबर लागत नाही आहे. मे बी जास्त ब्रेक मारल्यामुळे हे ब्रेक पॅड गरम झाले, त्यामुळे लागत नाही आहे. पुढचा एकच लागतो आहे, रेअर ब्रेक लागत नाही आहे. गेला गेला गेला. ए माझा गेला, पूर्ण ब्रेक गेला. अख्खा खाली दाबतो ऋषा. माझे लागलेत, माझे गाडी येते, माझे लागले तिथे ब्रेक नाही लागत आहे. जरा पण मला भीती आहे की मागचा नाही लागला, पुढचा नाही लागला ना तर संपला विषय माझा. पुढे ट्रक पण आहे ना रे. ब्रेक फेलमध्ये गाडी चालवायला लागलोय. पूर्ण ब्रेकच गेलाय कामातून. आपला ब्रेक फेल हो गया आहे. गरम झाले रे, चटका लागला. खूप गरम झालं. आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण पुढे निघतोय. थोडंसं माझं ब्रेकचं काम आहे ते आटपून घेतो आणि निघतोय. ब्रेक थोडं लागत नाही आहे व्यवस्थित, सो मी ब्रेक लावून ब्रेकचं काम खचाखच. इथे पुढे 2 मिनटावर एक मेकॅनिक आहे, त्याच्याशी बोलणं. फायनली इथे एक मेकॅनिक आहे, त्याला दाखवलं. तो बोलते की असं काही ब्रेकचा इश्यू नाही आहे, गरम झाल्यावर होतं बोलते इथे घाटामध्ये वगैरे. तर त्याने सजेशन दिलं की इंजिन ब्रेकिंगवरतीच चाल असं. तर पूर्ण माउंटन पोखरलेले रस्ते येणार आहेत. कसला माउंटन आहे, रेड. ते सगळे माउंटन कापूनच रस्ते बनवलेले आहेत. ओके. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स आहे. काय मस्त वाटतं यार या रूटला गाडी चालवायला. अजून तर खूप सुंदर सुंदर गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला. चलो भाई, ओ भाई क्या ही सुंदर नज़ारे हैं. एक एक मोड़ पे इतने अच्छे अच्छे नज़ारे आ रहे. ओहो क्या चुम्मेश्वरी यार. असं गाणी चालू असली आणि त्या रस्त्यावर ट्रॅव्हल केलं म्हणजे मन एकदम शांत होऊन गेलं. टेन्शन निघून गेलं, टेन्शन. कसम से. चला तुमच्यासाठी एक वेगळा अँगल घेतोय. फ्रंट अँगलने कसं दिसतंय बघूया. खूप सुंदर आहे यार, खूप खूप म्हणजे खूप. व्हॉट अ सीनिक रूट यार, व्हॉट अ सीनिक रूट. यार समोर पण खूप चांगली नजर आहेत, खूपच सुंदर आहेत. हो ट्रॅफिक क्या बोलती पब्लिक, ट्रॅफिक बोलती ना. फुल ऑन ट्रैफिक 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 ट्रैफिक. लैंडस्लाइड हुई है लगता है आणि ते लँडस्लाईड झाल्यामुळे थोडंसं साफसफाई चालू आहे. सगळ्यांना अटकावून ठेवलं आहे. गाडी बंद करा. गाणी बंद करतो. चला. कसला कडक ऊन लागतंय. कल्पेश आवाज येतोय. अरे किती पुढे आहेत तुम्ही. त्या पोरांना हात दिला काय. अरे कसला हाताला लागलं घांचो त्यांच्या नादात. अजून झणझणतंय. फुल मस्त
नमस्ते रायडर. हे बघा लँडस्लाईड झाल्यामुळे सगळ्यांना थांबून ठेवलं होतं. आता साफ़सफाई चालू है. फाइनली हम पहुंच गए. अभी रिकॉन्ग पे के नज़दीक है. चला फाइनली एक ब्रेक झाला चहाचा. आता निघतोय आणि आता पुढे हळूहळू पुढे जातोय चितकुळला. चितकुळ अजून मला इथून 3 तास दाखवते. एस्टिमेट टाईम आहे 10 वाजताचा. सॉरी 8 वाजताचा. मी 5 वाजले आहेत आत्ता. अजून 3 तास. वरती काय मस्त व्ह्यू आहे वरचं. किन्नौर व्हॅलीमध्ये आपण एंट्री केली आहे. अजून थोडे रोड नॅरो होत आहेत. रोड खूप चांगले बनवलेले आहेत. एक टारमॅक आहे. पूर्ण टारमॅक बनवलेलं आहे. फक्त एकच की नॅरो आहेत थोडेसे. आपल्याला त्या रोडची सवय नसल्याने ना प्रॉब्लेम होतो. खूप जपून चालवावं लागतं. त्यात माझा तो रेअर ब्रेक आहे ना तो प्रॉब्लेम करतो आहे. अरे वा किन्नौर व्हॅली. किन्नौर व्हॅली किन्नौर. हो हो वॉटरफॉल. वाह 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 क्या ही बात. अरे मित्रा काय वॉटरफॉल आहे. सुंदर असा वॉटरफॉल. थोडासा पुढे जाऊन थांबतो तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. हो बघा एकदम मस्त. किती फोर्सने येतं आहे. त्या वॉटरफॉल जवळ आलो आणि वॉटरफॉल जर हा दिसला तर समजून जायचं की तुम्ही किन्नौर व्हॅलीमध्ये एंट्री केली असं. आणि हा फेमस माउंटन व्ह्यू जो मधनं माउंटन कापून आतमध्ये टनल बनवला आहे. छोटासा खूप छोटासा. चला फायनली फेमस किन्नौरचा टनल. छोटासा आहे बट खूप फेमस आहे. सावकाश एकदम. शाबाश. क्या बोलती पब्लिक. बकरा काटने का क्या. पहाडी बकरी. डोंगरावरची बकरी. मेंढ्या मोजलेले असतील. आयला माझा पूर्ण ब्लॉक केलाय रे मला यांनी. ए माझ्या लाईटची कवर खायला जाते बकरी गँग. फुल बकऱ्यांनी ट्रॅफिक जाम केलाय. कुणाला जाऊन देत नाही आहेत. खूपच सिनिक रूट आहे शिमला टू चितकुलवाला. म्हणजे तुमचं मन भरूनच नाही जाणार. एवढी सुंदरता दिसेल की काय बोलणार. तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार. टेन्शन फ्री होणार.
म्हणून मी माझ्या मित्रांना बोलतोय की या थोडंसं राईड करा. राईडवर डिप्रेशन कम होत आहे, डिप्रेशन, टेन्शन फ्री होत आहे आदमी. तुम्हाला एवढं सुंदर सुंदर व्ह्यू बघायला मिळतं, तुमचं मन डायवर्ट होतं सुंदरतेकडे, टेन्शन कमी होतं तुमचं. तुम्ही भले कुठलीही बाईक घेऊन या, पण एकदा तरी राईडला या, अशा सुंदर जागी या, व्हिजिट करा. बाईकवर व्हिजिट करणं खूप चांगला अनुभव आहे आणि असा अनुभव मिस करू नका. एकाच लाईफमध्ये, अशा लाईफमध्ये तुम्हाला परत कधी हा अनुभव मिळणार नाही आहे. 2 पैसे जास्त जमतील पण लाईफ टाईम मेमरीज राहून जातील तुमच्याकडे. हे पैसा आज आहे उद्या आहे, हे वो बोलते ना पैसा हातों का मेल है. मित्रांनो नक्की एकदा या. खिशातले 50-60 हजार रुपये जमवा. दारूमध्ये उडवतायत ना, थोडी दारू कमी प्या आणि या एकदा, मन शांत होईल तुमचं. अभी चितकुल कितना लंबा है? 2 घंटा. कैबल देना सुजीत, कैबल 2 घंटा लगेगा और भर दो. अभी आगे कोई है पेट्रोल पंप? पोवारी. और हमें काजा जाना है. सांगला में मिलेगा ना? सांगला में मिलेगा ना, तो सांगला से भरेंगे. भर दो फुल, बस बहुत हो गया. बस 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 आगे ले रहा हूँ. हाँ सॉरी 460. फायनली आम्ही टपरीला पोचलो. चितकुल अराउंड 2 तास दाखवते, 50 किलोमीटर. एक पेट्रोल ब्रेक घेतला आहे, वॉटर ब्रेक घेतला आणि आता पुढचा प्रवास चालू करतो. रायडरकडे गेले तिथे थोडंसं वॉशरूम वगैरे यूज करायला थांबले त्यांच्या बाईकमध्ये. कच कुछ 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 का काय को लाजवती है पब्लिक. ब्रिज आला, ब्रिज, आयन ब्रिज, ब्रिज. का बोलताय, का बोलतो बाला. हे चांगला व्ह्यू आलेला. ओय हा येड भोक्या, हा आपल्या गावचा आणून सोडलाय वाटतं. अरे दिसला रे माउंटन, बघ माउंटन, तर बघ स्नो कॅप. आपण पोचतोय करचम, करचम, करचम. आणि हा बघा, हा आय थिंक करचम डॅम आहे. ओ हा करचम डॅम आहे. हा बघा, आपण करचम डॅम सोबत जातोय. पाणी बघ किती सुंदर आहे यार, ग्रीन ग्रीन. करचम डॅमचं पाणी. लेफ्ट घ्यायचं आहे. हां लेफ्ट, परत लगेच राईट आहे. वाह धाडधूड सुंदर आहे करचम डॅम. ओहो चलो, रास्ता खराब आ गया भाइयो, भगा. अरे पाणी ग्रीन ग्रीन होतं ना पूर्ण. आता हा रस्ता थोडा खराब आहे, मला वाटतं हा ऑफरोडिंग सुरू झाला आपला. एकदम ऑफरोड नाही आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या गावातला रस्ता आहे, तुटक पुटक. काय आहे हे, सगळी फिट्ट. काय रे काय झालं? अजून तरी सांगला 11 किलोमीटर आहे. ओहो नुसता चायनाला चाललो, चायनाला. मंदिर येतोय कुठला तरी. ओके, माँ शेरावाली मंदिर. अंबे मात की जय. कोणाचं? फायनली आम्ही तो सरळ घेऊन झोपलाय, एकदम डोक्यावर घेतलं. त्याला असं असं कुडकुडतोय तो. त्याला घालायला पाहिजे रे त्याने काहीतरी. नॉर्मली हे नाही करायचं ना, घालायला पाहिजे. ओके, फायनली आम्ही चितकुलला पोचलोय 9 वाजता. आणि इथे मरणाची थंडी आहे, -4 टेम्परेचर दाखवतोय. आणि मला वाटतं पहाटे पहाटे ते अजून खाली जाईल. स्टे घेतलाय. हॉटेलचं नाव एक्झॅक्ट मला माहिती नाही आहे, तेच बघतोय मी. आदित्य होमस्टे आणि ढाबा, इथे आम्ही स्टे घेतला आहे आत्ता. सामान वगैरे, लगेज वगैरे आम्ही सध्याला तर तसंच ठेवलं आहे बाईकवर. आमची आत्ता सध्या कंडिशन नाही आहे की ते सगळं घेऊन जायचे. चला पुढे भेटूया. रूम टूर काय देणार आहे ते. आमची हालत खराब झाली आज -4 टेम्परेचरमध्ये गाडी चालवून. असं वाटलं की बर्फाच्या फॅक्टरीमध्ये काम करतोय. साधा सिंपल रूम आहे आमचा, त्यामध्ये सगळ्यात आधी तर अन्या येऊन झोपलाय. अन्या झोपलाय, सुजित
इथे सुजित झोपलाय आणि आमचे तांबडे बाबा अजूनही स्ट्रॉंग आहेत. आंघोळ करायला चालले आहेत. गरम पाणी आहे, घेऊ शकतो आंघोळ. आणि आम्ही असं ठरवलं की आंघोळ करायची, पण आंघोळ करून कपडे काय घालणार बॅग. ठीक आहे बघू कसं काय. बिकॉज लगेच अनलोड नाही केलं आम्ही, तर कपडे नाही आहेत आमच्याकडे. आजचा प्रवास शिमला टू चित्तूर इथेच संपतोय. भेटूया उद्या. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.